नटखट, आता शेवटी तूच राहिलीस. आता काय पदर घेऊन थांबलीस? चल काढ पदर आता. हीच आहे मम्मी. सुंदर कुठे गेला? सुंदर कुठे? अरे जेठालाल सुंदरलाल पण नाही आणि बाका आणि बहीण पण नाहीयेत. सुंदर कुठे गेला? कुठे सुंदर? कुठे गेला? सुंदरचा फोन. सुंदर कुठे आहेस तू? समोर ये. येतो येतो, पण तुम्ही पहिलं माझं बापूजींशी बोलणं करून द्या. बापूजी बोलणार नाही, तू माझ्याशी बोल आता. आणि बोला काय? माझ्या समोर ये तू. येईन तुमच्या समोर, नक्की येईन, पण पहिलं तुम्ही माझं बापूजींशी बोलणं करून द्या. बापूजी ऐकतायत, बोल. हा बोल सुंदर. बापूजी, मला माहिती आहे की तुम्हाला माय डिअर भाऊजींना आणि गोकुळधाम वासियांना माझ्यावर खूप राग आलाय. तुम्हा लोकांना समजत नसेल की मी असं का केलंय म्हणून. हो बरोबर आहे, बोल तू असं का केलं? मला तेच तुमच्या सगळ्यांना समोरासमोर सांगायचंय, पण सगळ्यात आधी तुम्ही माय डिअर भाऊजींना समजवा की जर मी समोर आलो तर माय डिअर भाऊजी माझ्यावर रागवणार नाहीत, मला मारहाण करणार नाहीत. अरे मारहाण काय? मी तर तुला बघा 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 बघा, बघितलं तुम्ही? जेठ्या, अहो काय आहे बापूजी? हे बघ सुंदर, जे काही असेल तू समोर येऊन बोल, तुला कोणी काही करणार नाही. थँक्यू बापूजी, मी येतो. माय डिअर भाऊजी, सुंदर, तू मला फक्त एवढंच सांग, तू तुझ्या सोबत दयाला का नाही घेऊन आलास? सांगतो माय डिअर भाऊजी, मला तर ताईला घेऊन यायचं होतं. ताईला पण गोकुळधाम मध्ये यायचं होतं. ताई तुम्हा सगळ्यांना खूप मिस करते, खूप आठवण करते तुम्हा सगळ्यांची. पण ताईची एक अडचण आहे, म्हणून ती इकडे येऊ शकली नाही. अरे अशी काय अडचण आहे तिची? नवरात्र आहे म्हणून ताई आणि आई मातेच्या मंदिरात यात्रेसाठी गेले आहेत. जेव्हा बघावा तेव्हा एकच कारण, यात्रेला गेलेत, यात्रेला गेलेत. अरे आज तर कमीत कमी एखादं नवीन कारण दे. यावेळी हे नवीनच आहे. ताई आणि आई मातेची पूजा करायला गेले आहेत. आणि ही कुठली साधी पूजा नाहीये, खूपच पवित्र पूजा आहे. आणि ही पूजा कुटुंब आणि नातेवाईकांच्या सुखासाठी केली जाते. मला माहितीये, आताही तुमच्या सगळ्यांना माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाहीये ना. मी जे बोलतोय ते 100% खरं बोलतोय. मातेची शपथ. अरे मग ही गोष्ट तू बस मधनं उतरलास तेव्हाही सांगू शकत होतास. या बहिणींसोबत खेळ का खेळायला लावलास मला? अहो ते तुमच्यामुळेच. कारण मला लक्षात आलं की जर ताई इकडे गरबा खेळायला आली नाही तर तुम्ही पण गरबा खेळणार नाही. तुम्ही गरबा खेळणार नाहीत तर माय डिअर भाचा टप्पू आणि बापूजी पण गरबा खेळणार नाहीत. आणि यामुळे पूर्ण गोकुळधाम सोसायटी एकदम हिरमुसून गेली होती. आणि या गरब्याच्या दिवसांमध्ये, नवरात्रीच्या दिवसांमध्ये या गोकुळधाम सोसायटीमध्ये लोक हिरमुसून जातील आणि गरबा खेळणार नाहीत. हे ऐकून तर माझं हृदय पिळवटून गेलं होतं. नवरात्रीच्या या पावन पर्वात गोकुळधाम मध्ये सुख भरलं जावं, आनंद भरला जावा, म्हणून मला हे सगळं करावं लागलं. आणि माय डिअर ताईच्या शिवाय गोकुळधामची नवरात्र फिकी पडली नाही पाहिजे, म्हणून मला माझ्या या
दुसऱ्या बहिणींनाही आणावं लागलं. ओ जेठाप्रा, सुंदरप्राची भावना तर खरी होती. त्याने जे काही केलं ते आपल्या सगळ्यांच्या सुखासाठी केलं यार. जेठा भाऊ, आज दया वहिनी नाही आल्या याचं दुःख आम्हा सगळ्यांना आहे. पण ही गोष्ट पण खरी आहे की आज गोकुळधाम मध्ये गरबा खेळताना खूप मजा आली. ही गोष्ट तर आहे. जर सुंदरलालनी जेठालालला समजावलं नसतं तर आपण कोणीच गरबा खेळलो नसतो. आपण सगळे दुःखी झालो असतो. पण सुंदरलालच्या या खेळामुळे आपण सगळ्यांनी खूप चांगली नवरात्र जागवली रे. अगदी खरंय सुंदरलाल, हे तू खूप छान काम केलंयस. मला वाटतंय की माय डिअर भाऊजी अजूनही माझ्यावर आणि माझ्या ताईवर नाराज आहे. मग नाराज तर होणारच ना. किती उत्साहात होतो मी की आज मी माझ्या दयाला भेटेन, तिच्या सोबत गरबा खेळेन. मी तुमच्या भावना समजू शकतो, पण तुम्ही अशी परिस्थिती निर्माण केली की मी तरी काय करू. आता तुम्हीच सांगा. आय एम सॉरी माय डिअर भाऊजी. माझ्याकडून चूक झाली, बस माफ करा मला. हो जेठाप्रा, माफ करून टाक यार. हो, माफ करू नका जेठालाल. माफ करा. ठीक आहे, जा, माफ केलं. थँक्यू माय डिअर भाऊजी, थँक्यू. तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. दया आली आहे? नाही नाही, ताई आली नाहीये. मग मला दुसऱ्या कुठल्या सरप्राईज मध्ये इंटरेस्ट नाहीये बाबा. ठीक आहे, मग मी ताईला सांगून टाकेन की तू जे माय डिअर भाऊजींसाठी पत्र पाठवलं होतं ते पत्र माय डिअर भाऊजींनी वाचायला नकार दिला. दयाने पत्र पाठवलं माझ्यासाठी? हा, तेच तर सरप्राईज आहे. कुठे? दे दे दे. एक मिनिट हा. सुंदर, तू तर दयाच्या आवाजात माझ्याशी फोनवर बोलला होतास तसं हे पत्र पण दयाच्या हस्ताक्षरात तू तर नाही दिलंस. नाही नाही भाऊजी, माझ्यावर विश्वास ठेवा. मातीची शपथ. टपूचे पप्पा, बापूजी, टपू आणि आपल्या पूर्ण गोकुळधाम सोसायटीला नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी नवरात्री. बापूजी, पाया पडते. सगळ्यात आधी तर मला बापूजी, टपूचे पप्पा, तुमची, टपूची आणि आपल्या पूर्ण गोकुळधाम सोसायटीची माफी मागायची आहे. सॉरी. तुम्हाला माहितीये, मी माझ्या घरी, माझ्या गोकुळधाम सोसायटीत यायला तर तळमळते, व्याकुळ आहे तुम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी. मला तुम्हा सगळ्यांची खूप 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 आठवण येते. भले माझं शरीर इकडे आहे, पण माझं मन तर आपल्या गोकुळधाम सोसायटीतच रमत असतं. टपूचे पप्पा, तुम्हाला माहितीये, आता माझं भाग्य माझ्याशी जास्त लपाछुपी नाही खेळू शकणार, कारण मी खूप लवकरच आपल्या घरी माझ्या गोकुळधाम सोसायटीत येणार आहे. पण टपूचे पप्पा, माझी एक अट आहे. माझी अट ही आहे की जेव्हाही मी आपल्या घरी येईन तेव्हा माझ्या येण्याच्या आनंदात तुम्हा सगळ्या लोकांना खूप खूप खूपच गरबा खेळावा लागेल. नक्कीच नक्कीच खेळूया दया. स्टॉप नॉन खेळूया. मग भेटूया आपण लवकरच. आवजो टप्पूचे पप्पा. आवजे. यस यस यस, म्हणजे मम्मी लवकरच येणार. आणि या आनंदाच्या गोष्टीसाठी तर परत गरबा झाला पाहिजे. एक मिनिट काकाजी, नियमानुसार आता गरबा नाही खेळू शकत, आवाज नाही करू शकत आपण. बिड अंकल, डोंट वरी. टपूने सगळं काही प्लॅन करून ठेवलंय. म्हणजे काय?
मात तुझे करते प्रणाम है, हर जोड़ी जैसे यहाँ राधा और श्याम है। अम्बे मात तुझे करते प्रणाम है, हर जोड़ी जैसे यहाँ राधा और श्याम है। नाचता और झूमता आज गोकुल धाम है, अम्बर को चूमता आज गोकुल धाम है, घर में घूमता आज गोकुल धाम